हाय फ्रेंड्स, आजची रेसिपी आहे चना डाळाची भाजी। हे बघा, इथे आपण कांदा घेतले, टोमॅटो घेतले आणि चना डाळ 7 ते 8 तास अशी भिजून घेतली आहे। तुम्हाला हवं तर कुकरला डायरेक्ट शिजून पण घेऊ शकता 5-6 शिट्ट्यासाठी। हे बघा, पॅन घेतलेला आहे, तेल तापून झाले आपले। जिरे मोहरी टाकूया आपण याच्यात, कढीपत्ता टाकूया आणि व्यवस्थित असं तडतडून द्यायचं आहे सगळं। आणि ही अद्रक लसणाची पेस्ट आहे ती टाकायची, कांदा टाकायचा आहे आणि सगळं व्यवस्थित कांदा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता कांदा छान कलरचा तयार झालेला आहे आपला। आता टोमॅटो टाकायचे आपल्याला याच्यात आणि टोमॅटो पण पूर्ण गळायला पाहिजे, याच्यात पूर्ण मिक्सअप झालं पाहिजे असं इथपर्यंत आपल्याला टोमॅटो शिजून द्यायचा आहे। आणि अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा, त्यामुळे मला मोटिवेशन भेटतं। हे बघा, तुम्ही पाहू शकता टोमॅटो पण छान असे शिजलेले आहेत, मऊसूद झालेले आहेत। आता आपल्याला याच्यात बाकीचे स्पायसेस जे आहेत आपले ते ॲड करायचे आहेत। आपण इथं स्पायसेस ॲड करूया। सर्वप्रथम आपल्याला इथे हळद घ्यायची आहे, 1/2 टीस्पून हळद। झाल्यानंतर आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे। हे बघा, हे लाल तिखट आहे, लाल तिखट घ्यायचं आहे आणि गरम मसाला आणि घरचा घाटी मसाला तो मिक्स करून घेतला आहे मी, तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे परत 2 मिनटं। जास्त वेळ लागत नाही, ही भाजी अशी झटपट होते आणि खायला पण खूप छान लागते तांदळाच्या भाकरीसोबत। हे बघा, तुम्ही पाहू शकता। आणि आता ही आपली डाळ जी आहे ती आपण इथे टाकायची आहे। मी याची घरी बनवलेली सगळी डाळ आहे, तुम्ही मार्केटमधून पण विकत आणू शकता। हे बघा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून सर्व करते आता। हे बघा, 5 मिनिटातच आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। धन्यवाद।